आज आपण अतिशय पौष्टिक अशा राजगिऱ्याच्या लाह्यांपासून एक तिखट आणि एक गोड असे दोन कमी तेलकट कमी तुपकट असे पदार्थ करणार आहोत. एकदम हेल्दी पदार्थ आहेत आणि 10 मिनिटात होणारे पदार्थ आहेत. त्यामुळे उपवास नसतानाही इतर वेळेसही तुम्ही पदार्थ नक्की करू शकता. हाय, मी अस्मिता. मस्ती पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. त्यात सुरुवातीला बेसिक तयारी करून घेऊया. तर इथे मी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मी मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे भाजणार आहे. तुम्ही नेहमी आपण कढईत भाजतो तसे भाजून घेऊ शकता. भाजण्यापूर्वी एक चमचाभर पाणी शेंगदाण्यांना असं लावून घेते आणि 1 मिनिट असंच ठेवून देते. शेंगदाणे भाजण्यापूर्वी थोडंसं शेंगदाण्यांना असं पाणी लावून घेतलं की शेंगदाण्याची सालं मऊ होतात आणि अगदी पटकन निघतात. आता फक्त 5 मिनिट मी याला मायक्रोवेव्ह करून घेणार आहे. 5 मिनिट मायक्रोवेव्ह करताना फक्त 2 मिनिट झाल्यावर शेंगदाणे चमच्याने असे थोडे खालीवर करून घ्यायचे, म्हणजे खालचे शेंगदाणे जास्त लाल होत नाही. 5 मिनिटांनी मी शेंगदाणे काढून घेतले आहेत. शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे अगदी सारख्या रंगावर खमंग भाजले जातात. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहे आणि तुम्ही अजून शेंगदाणे भाजून बघितले नसतील तर नक्की भाजून बघा. शेंगदाणे भाजून झाले आहेत. शेंगदाणे गार होईपर्यंत ही जी 1 किलोची गुळाची ढेप आहे ती मी फक्त 30 सेकंद मायक्रोवेव्हमधनं फिरवून घेते. 30 सेकंद मायक्रोवेव्हमधनं फिरवून घेतल्यावर गुळाची ढेप छान मऊ होते आणि गुळ अगदी सरासर कापता येतो. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही एका भांड्यात किंवा डब्यात ही गुळाची ढेप ठेवून गरम पाण्यामध्ये अगदी 2 मिनिटासाठी ही गुळाची ढेप ठेवली तर गुळाची ढेप अगदी छान मऊ होते आणि गुळ अगदी पटापट कापता येतो. असा जास्त गुळ आणून कापून ठेवला आणि डब्यात भरून ठेवला तर अगदी आयत्या वेळेला पटकन गुळ वापरता येतो. गुळ कापून झाला. शेंगदाणेही व्यवस्थित गार झालेले आहेत. शेंगदाण्यांची सालही अगदी पटापट निघतात. तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. छान खमंग भाजले गेलेले आहेत. आता एकदम पौष्टिक मस्त चवीचे राजगिऱ्याच्या लाह्यांचे लाडू करायला घेऊया. तर हे लाडू करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप राजगिऱ्याच्या लाह्या घेते आहे. राजगिऱ्याच्या लाह्या म्हणजे अगदी सुपर फूड आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं, लोह असतं, प्रोटीन्स असतं, फायबर्स असतात, शिवाय पचायला हलके असतात आणि ग्लुटेन फ्री असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अगदी फायदेशीर असतात. यातच मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालते. शेंगदाण्यांची साल काढलेली नाही आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही शेंगदाण्यांची साल काढून घेऊ शकता. आणि अर्धी वाटी खारीक पावडर घालते. मिक्सरमधून हे फिरवून घेऊ. तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे. छान बारीक पावडर झालेले आहे. एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. तर इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. आपण एकूण 2 वाट्या राजगिरा घेतला, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी खारीक पावडर घेतली. एकूण मिळून 3 वाटी होतं. त्याच्यात निम्म म्हणून पाऊण वाटी गूळ घेतला आहे. आता या गुळासोबत मी 2-3 चमचे आपण केलेली पावडर घालते, म्हणजे गूळ मिक्सरच्या भांड्याला चिकटणार नाही. मिक्सरमधून एकदा आपण फिरवून घेऊया. तर इथे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्या बाकीच्या पावडरमध्ये ही गुळाची पावडर घालते. पाव चमचा यामध्ये वेलची जायफळ पूड घालते. यामुळे लाडूला अगदी मस्त स्वाद येतो. थोडेसे खजूर मी कापून घेतलेले आहेत आणि बेदाणे घेतलेले आहेत ते मी यामध्ये घालते. थोडे खजूर असे लाडू खाताना मध्ये मध्ये आले ना खूप छान लागतात. तुम्ही काजू बदामाचे कापही घालू शकता. आता इथे मी ना अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. थोडं घट्ट तूप आहे म्हणून मायक्रोवेव्हमधनं अगदी 10 सेकंद फिरवून घेते, म्हणजे थोडं हे पातळ होईल. तर तूपही ते पातळ करून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी हाताने अगदी व्यवस्थित मिसळून घेऊ. या लाडूमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी अगदी पौष्टिक आहेत. त्यामुळे फक्तच उपवासाला न करता इतर वेळेसही तुम्ही हे लाडू करू शकता. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जी छोटी मोठी भूक लागते त्यावेळेला पटकन तोंडात टाकायला अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आता या तुपातलं 5-6 चमचे तूप मी यामध्ये घातलेलं आहे. 1-2 चमचे तूप ठेवलं आहे. जर लागलं तर नंतर वापरीन. तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं, पण तूप मला थोडं कमी वाटतंय, त्यामुळे उरलेलं हे तूपही मी यामध्ये घालते. म्हणजे साधारण अर्धी वाटी तूप इथे आपण वापरलेलं आहे. लाडूच्या मिश्रणात अगदी व्यवस्थित मिसळून घेते. आता अगदी सहज लाडू वळता येत आहेत. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. तर इथे आपला एक लाडू तयार आहे. असेच मी सगळे लाडू करून घेते. तर सगळे लाडू तयार झाले आहेत. संपूर्ण मिश्रणात बरोबर 20 लाडू झाले. 2-3 लाडू करता करताच मुलांनी खाल्ले. तर तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. लाडू अगदी परफेक्ट होतो. चवीला खूप म्हणजे खूपच छान लागतो. लाडू नक्की करून बघा. एकदम पौष्टिक लाडू आहेत. सगळ्यांना नक्की आवडतील. आता आपण लगेच वळूया राजगिऱ्याच्या लाह्यांच्या तिखट पदार्थाकडे. तर तिखट पदार्थ करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे. गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते. जिरं छान फुललं की यामध्ये 3 मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत. मिरच्या थोड्या तुपामध्ये परतून घेऊ आणि यामध्ये मी आता थोडे मूठभर शेंगदाणे घालते. तुम्हाला जर शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही नंतर शेंगदाण्याचं कूटही घालू शकता.
शेंगदाणे थोडे कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये परतून घेऊया. साधारण अर्धा मिनिट शेंगदाणे परतून झाले की यामध्ये मी आता उकडलेल्या बटाट्याचे असे स्लायसेस करून घेतलेले आहेत ते घालते. बटाटे तुपामध्ये 2-3 मिनिट छान परतून घेऊया. बटाटे थोडेसे परतले ना की बटाट्यांना थोडासा लालसर रंग येतो. तोपर्यंत बटाटे थोडे परतून घ्यायचे, म्हणजे बटाटे चवीला खूप छान लागतात. बटाटे साधारण 2-1 मिनिट परतून झाले की आता यामध्ये मी 2 कप राजगिऱ्याच्या लाह्या घालते. राजगिऱ्याच्या लाह्याही यामध्ये थोड्याशा परतून घेऊ. यामध्ये आपल्याला काही शिजवायचं नाही आहे, सगळ्या गोष्टी शिजवलेल्या आहेत. त्यामुळे बटाटा आपल्याकडे जर उकडलेला असेल तर ही रेसिपी व्हायला अजिबात वेळ लागत नाही. याला मला काय नाव द्यायचं सुचत नव्हतं. तुम्ही याला राजगिऱ्याच्या लाह्यांचा उपमा म्हणू शकता किंवा तुम्हाला अजून दुसरं कुठलं नाव सुचत असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. राजगिरा थोडासा परतून घेतला की आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी पाणी यामध्ये घालते, म्हणजे हा राजगिरा थोडा मऊ होतो. साधारण 2-3 चमचे पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सगळं छान मिसळून झाल्यावर आता यावर मी झाकण ठेवते आणि एक वाफ फक्त याला देऊन घेऊ, म्हणजे फक्त 1 मिनिट यावर आपण झाकण ठेवून देऊ. फक्त 1 मिनिट यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि इथे आपला अगदी झटपट मस्त चवीचा राजगिऱ्याच्या लाह्यांचा उपमा तयार आहे. हे कढईच्या तळाशी किंचित लागलं ना तर ही खरवडही खूप छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडे बदल करू शकता. कोथिंबीर आवडत असेल आणि कोथिंबीर चालत असेल तर थोडी कोथिंबीर घालू शकता. फोडणीला कढीपत्ता घालू शकता. असा हा राजगिऱ्याच्या लाह्यांचा उपमा नक्की करून बघा, खूप छान लागतो आणि अतिशय पौष्टिक आहे. तर आज आपण केलेल्या राजगिऱ्याच्या लाह्यांच्या 2 पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.